हॅलो गाईज. सो आम्ही आलो आहे आमच्या शेतामध्ये, तर तुम्हाला आमची शेती दाखवतो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आमची आई शेळ्यांना चारताना आणि तिकडे पप्पा, आणि असं झालंय वातावरण. आमचा आयांश, शनाय, आणि ही आमची झाडं, सागवान म्हणजे सागाची झाडं आहेत इथे सगळी. इथे ना सागाची झाडं आहेत ही सगळी. जेव्हा पावसाळा असतो ना, याला खूप सारी पानं असतात आणि खूप सुंदर दिसतं. आता उन्हाळा आहे ना म्हणून असं दिसतंय. हेच आंब्याची झाड आहे, आंब्याची झाड आहेत सगळी इथे. आंब्याची झाड आहे, हे बघा आंबे लागले त्याला मस्त मस्त. ही माझ्या काकांची आंब्याची बाग आहे, ती झाड आहेत. जवळपास सगळी मिळून 400-500 झाडं असतील आंब्याची टोटल. तिकडे पण आहेत. आणि हे आहे करवंदाचं झाड, त्याला खूप छान छान करवंद आलेत. सी, हा दिसले, आलेत, भरपूर आलेत. ठीक आहे, पिकलेत. इथे पिकलेत, हा काळेवाले. आणि त्याला काटाले असतो मोठा, ही काट टोचतेत, हा सांभाळून काढा. ओके. त्याला कुठे टाकू? कुठे टाकू? खाली 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 थोडी, माझ्याकडे दे. खाली कुठे टाकू? अजिबात खाली नाही ठेवायचा. आणि तुम्ही सुद्धा लक्ष द्यायचं, गरम होते इचुकाट्याचं. पटकन काय घ्यायचे ती घ्यायची, 10-20 करवंदान आपलं निघायचं रस्त्याने. ओके ओके. हे बघ, इथे इथे तिथे पण आहेत खूप हे इथे, आणि ही इकडे पिकलेली हे दिसतात का? एक 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 तोडून घ्या, काटा लागेल, आणि काटा लागलेला जास्त दुखतो, जण ठेवा. ओके, जाऊ का मी? हा चालेल. मी त्याला चावी द्यायची, मला जाताना पिकतात काय मका नंतर का नाही पिकत? आता जर भैया घसरले असतात. मला कळलं तुम्ही काय करताय, मी करते. बरोबर झालं. मंगळसूत्र नाही, मंगळसूत्र नाही, असं धर. मंगळसूत्र नाही होत आहे. असं जर हा तुम्ही एकाने तोडून हे टाका. ओके, हो, हो. टाकतो. ते तू बघ, जाऊ का? हा, जाऊ का? काटा काढून खा. काटा लागतोय, जबरदस्त लागतोय. करवंदाचा काटा. हे आहेत मोठे आंबे, हे सगळे मोठे आंबे आहेत. आणि ना हा केसर आंबा आहे. सी, केसर आंबा आहे. आणि इथून ही सगळी, हा जो ऊस दिसतोय तिथपासून त्या साईडला जी दिसते ना तिकडे, ही आमची शेती आहे. इकडून अशी पलीकडे सुद्धा जे दूर दिसते ना हिरवं हिरवं पोपटी, तिथेपर्यंत. त्यानंतर इकडे हे शेडपर्यंत. म्हणजे माझ्या काकांची आणि माझ्या पप्पांची सगळ्यांची मिळून एकत्र. शनू काय खातो? मँगोचा पत्ता, मँगोचा पत्ता खातात. मँगो, शनू मँगो, किती सारे मँगो, किती सारे मँगो. माझे काका ना हे आंबे पिकवण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतात. म्हणजे ते ऑर्गॅनिक खत बनवतात घरीच, आणि सगळ्या आंब्यांना घालतात जेणेकरून ऑर्गॅनिक आंबा मिळावा. आपण सिटीमध्ये जो आंबा खातो ना, तो बऱ्यापैकी केमिकलमध्येच पिकवलेला असतो. ते पॅकेट्स जे असतात केमिकलचे ते ठेवलेले असतात, त्याच्यामुळे ते आंबे पिकतात. बट हा जो आंबा आहे ना, तो माझ्या काकांनी पूर्णपणे ऑर्गॅनिक पिकवलेला आहे. म्हणजे जे झाडांना खत वर्षभर ते घालतात ना, ते पण घरी बनवलेलं जे ऑर्गॅनिक खत असतं ते घालतात. काहीही केमिकल यूज करत नाहीत. त्यामुळे आम्हाला केमिकल फ्री आंबा खायला मिळतो दरवर्षी. काय खातो तू? बघू काय ते? छिची छिची छिची. त्यासोबतच ना आमच्या शेतामध्ये अजूनही झाडं आहेत फळांची, भरपूर साऱ्या फळांची. तुम्हाला दाखवते एक सेकंड. हा, हे बघा,
सी फणस किती सारे लागलेत. ॲक्च्युली मी तिथे जाऊ शकत नाही बिकॉज माझ्याकडे बाळ आहे आणि इथे खूप सारं गवत आले. बट तुम्ही लांबून बघू शकता किती सारे आलेत. आणि इकडे पण आंब्याचे झाड आहेत. सी. आणि हा आहे हापूस आंबा. ये 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 इथे काही झाडं आहेत ना ती हापूस आंब्याची आहेत. आणि तिकडे जो होता ना तो होता केसर आंबा. ये आयांशाला करवंद घेऊन. इकडे ना केळीचं झाड. सी किती सारे केळी लागलेत. आणि इकडे आहे कुक्कुटपालन. किती भेटले? अरे वा छान. अर्धे खाल्ले आम्ही. खाल्ले थांबे इथे पण नाही येत ना. आणि फक्त आपल्याला हे आहे कुक्कुटपालन तिथपर्यंत. आणि कोंबड्या बघा बघतायत सगळ्या टकमक. हे बघा वातावरण कसं झालंय. सनसेट दिसणार नाही कारण पावसाचं वातावरण झालं. असं वाटतं कोणत्याही क्षणी पाऊस येईल. ॲक्च्युली पाऊस आल्यावरती खूप मज्जा येईल. काय माहिती येतो की नाही. गरम तर खूप होतं आहे भयानक. हो ना बिल्लू गरम होतं ना. हो गो गो गो. आम्ही ना सर्वे जेव्हा गावी येतो ना तेव्हा आम्हाला खूप मज्जा येते. आम्ही गेम्स खेळतो खूप काय खेळतो. हो हो ये. आम्ही खूप सारे गेम खेळतो. जाम मज्जा येते. बट ना आता एक एक करून सगळे यात्रेला आले होते आणि सगळे गावी सगळे रिटर्न गेले. पण फक्त आता आम्हीच उरलो आहेत दोघी. आणि ती पण आता जाणार आहे म्हणजे माझी बहीण पुन्हा. हॅलो काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये खाऊ आहे. आयसला कधी पण भूक लागते त्याच्यामुळे खाऊ घरून घेऊन आलो. हे आहेत मलबेरी. ॲक्च्युली याचा सीझन असतो ना जेव्हा सीझन चालू असतो ना तेव्हा ते खूप सारे असतात. आता सीझन संपला आहे त्याच्यामुळे एकदम 2-3 उरलेत फक्त झाडाला. ना गावचे लोक तुतूचं झाड का तुतूचं तुतू ना तुतूचं झाड असं बोलतात. आणि छान पण आहे टेस्टी पण आहे. मला मोठावाला मला हावरट थोडस ते मला ते गोड होता ना. मला दे. आंबट आहे. मी काढलंय एवढी मेहनत केली मी आणि हा बघ मम्मीला देतोय. म्हणजे माऊला काय आलं मम्मा फेवरेट आहे माझ्या बल्लूची. करवंद गोड आहेत. तायडा तुझ्यासाठी नाही येते का? त्याला दे थोडस. तो नाही खात. स्मॅश करून दे ना एखादं. नको बाबा काहीतरी. खा. हे बघ. The Desi Crime Podcast has hundreds of very terrifying, very real tales of crime from the Indian subcontinent. Once I stop yapping, go search for the Desi Crime Podcast Bye. and begin listening to India's biggest true crime हो podcast. घरी चाललो का म्हणजे लेट झाला आता. हा काय काय एवढंच राहिलंय. हा बोलला आम्हाला सोडून येतो. आई बघ संस्कारी बहू. माझी बबुडी आहे. माझी सोनी आहे. मंगळसूत्र नाही. मंगळसूत्र नाही. लवकर काढ की फोटो. शनू पकडा 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 पकडा. शनू पकडा. मँगो पकडा. लवकर काढ. होतो काय ते शनू काय आहे? अरे बापरे झाड अंगावर घ्यायचं. ओगो 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 नो. परत कोणी गायनी
गाईने चिंच खाल्ली. अगं हो खरं तर. अगं व्हिडिओ नको काढू. काय करते माऊ? काय काय करते? ए, चुप. कुठे आहे चिंचे? चिंचा काय बोलतात? काय बोलतात? ए, हाय गं. चिंच. इथे झाड आहे काय बोलतात? चिंचेचं झाड आहे आणि इथं माऊ आहे. चिंच काढाय खुर्ची आणली आहे आणि मम्मी इथं आहे आणि बाल दाखवतो. हाय काय झालं माझ्या काय झालं एवढे वा